कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा सुगलिया मायो बाहुर पाहे तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी सोळी तैसा तुका तरवळी तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा विठ्ठला कन्या सासऱ्याशी जाई मागे परतुनी पाहे तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा पांडुरंगा परमात्मा आई साहेब रुक्मिणी माता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता इष्टदेवता ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत असे असणारे जगाचे मायबाप श्रीराम प्रभूजी लक्ष्मण दादा आई साहेब सीता माता त्याचप्रमाणे हनुमानजी महाराज या सर्वांना नमस्कार। त्याचप्रमाणे आदिकडून जे काही असतील संत महात्मे ज्ञानोबा तुकोबा चोकोबा गुरुबा जनाबाई मुक्ताबाई जेवढे काही संत महात्मे आहेत त्या सर्व संत महात्म्यांना नमस्कार। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या जीवाभावाची प्रेमाची असणारी ही सर्व वारकरी मंडळी लहानपणापासून आल्यामुळे बोलावं लागलं तेवढं जितू दादा रामदादा युवराज महाराज
आवडीचा राज महाराज या बाबाचं नाव मला माहित नाही बाबा. इकडं उघडीदादा राऊत बाबा, माझ्यासोबत राहणारा हा सेतू लाडका आहे माझा, ते पहा. ते महाराज आणखी पुजारी बाबा, गणित दादा, बोबडी परिवार सर्व, आणि त्यातल्या सर्वात महत्त्वाचा सांगायला हरकत नाही, याच्यापेक्षा लहान झाला नाही का. ज्यावेळेस शिबिरात होता याच्यापेक्षा लहान होता, मी होतो त्या शिबिरामध्ये. अरे बाबू उठून म्हणलं की पटकन उठून पळा बापा, माझा रोहन दादा. हा तो म्हटलं शिबिरामध्ये होता त्यावेळेस, इवलेश्वर रोप लागेले दारी. आज यवतमाळ जिल्ह्यात नंबर 1 मेहनतीचं फळ आहे बाबा. विठ्ठल त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, आणि एकच आहे सर्व माझे वडील, ह्या माता आहेत, या सर्वांना नमस्कार. विठ्ठल मस्तक हे पायावर, नमस्कार. अशाप्रमाणे या ठिकाणी सुरू असलेला हा सप्ताह कशाबद्दल आहे सांगायची गरजच नाही. एक थोर महात्मा म्हणावा लागेल, थोर पुरुष म्हणावा लागेल, संत म्हटलं तरी चालते, काही हरकत नाही. अशी असणारी त्यांच्या निमित्त हा सप्ताह, आणि त्या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला आलेली दुसऱ्या देवीची सेवा, त्याकरता सेवेकरता मी तुमच्या समोर एक लहान असा असणारा अभंग निवडला होता. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे, तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटशी केशवा. या अभंगामध्ये तुमच्या आमच्या समोर तुकोबारायांनी तुम्हाला समजण्याकरता देवाविषयी, भगवंताविषयी तुमच्या आमच्या मनामध्ये किती तळमळ असावी याकरता प्रपंचातले असणारे दृष्टांत सर्वांना समजणारा बघा सोपा आहे का, असे 3 दृष्टांत आपल्या समोर मांडले पहा. असा हा अति महत्वाचा प्रपंचिक लोकांसाठी तरी अभंग आहे पहा.
प्रपंचामधला पहिला दृष्टांत दिला मुलीचा, दुसरा दृष्टांत आईचा आणि तिसरा दृष्टांत मासळीचा. प्रपंचामधले सर्व समजणारे समाजापर्यंत सोप्यात सोप्या भाषेमध्ये त्यांना समजले पाहिजे. आणि परमार्थ करायचा तर कसा करायचा परमार्थ, साध्या भाषेत अशी मांडणी केली. पा विठ्ठल ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सर्व जमलो असे असणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके प्रेमी, ज्यांचं पूर्ण जीवन अभंग निवडला याच्या मागचं कारणही तेच आहे. ज्यांच्या करता हा कार्यक्रम त्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या भेटीविषयी, भगवंताच्या विषयी, भावनेविषयी, नामाविषयी, कर्तव्याविषयी किती तळमळ होती ती माझ्यापेक्षाही तुमच्या टाकळीत असणाऱ्या सर्वांना माहित आहे. पहा, बऱ्याच वेळेची गोष्ट मला अनुभव आले पहा गुरुजींचे. कित्येक वेळ या ठिकाणी आजचा विषय नाही, आज जर पाहतो म्हटलं तर भव्य दिव्य रूप आले त्याला. ज्यावेळेस या ठिकाणी सप्ताह करणं म्हटलं कठीण झालं होतं त्यावेळेची गोष्ट, काही काही गुरुजींची वाक्य माझ्याकडे आहे पहा. ज्यावेळेस मला गुरुजी बोलले त्यावेळेची गोष्ट त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पहा. मी निंदा करत नाही, माफी म्हणून सांगतो, मी गावची निंदा करत नाही बघा, त्याचा अर्थ वेगळा करून घेऊ नका. काय करावं बाबा, मला बाबू म्हणायचे ते, काय करावं बाबा, कसं काय गुरुजी, कसं काय कार्यक्रमाचा काय करावं बाबा, कसं तरी काल्याचं कीर्तन होईल, नाही तर रामाच्या जन्माचं कीर्तन होईल, बाकी काही सांगता येईल. का होत नाही, होत का नाही, आणि विचार मांडणी केली त्यावरची गोष्ट. बोलता बोलता डोळ्यात पाणी आलं. मी त्यांना म्हटलं अडचण सांगा म्हणलं. त्यावेळेस आपण युवराज महाराज, आपण संगम येऊन जात होतो मोतरामबासोबत. काही नाही म्हणे आपल्याला भजनावाले समजा महाराज लोक, मग तुम्ही आता पैसे असले म्हणजे सत्ता होते, ही चुकीची गोष्ट आहे. माफी मागून सांगतो, बऱ्याच लोकांना ते माहीत आहे, पुरुषोत्तम बाबा तुलाही माहीत आहे. दिग्रजचं माऊली मंदिर 0 उत्पन्नाचं, 5 पैसे 12 महिन्यातून पेटीतली जास्तीत जास्त 100-150 रुपये निघते. परंतु जवळपास 1.5 ते 2.25 लाख रुपये खर्च असतात होते. अजूनही त्या फाटकाच्या बाहेर न जाता सर्व लोक तिथं आणून देतात. ही माझ्या जीवनातला अनुभव सांगतो मी. 37 वर्ष झाली मला. देवाविषयी तळमळ ठेवा, तुम्हाला देव अपयश येऊ देत नाही 100%. मी बोललो काय अडचण काय सांगा, काय नाही बाबा, हे काय पा कार्यक्रम म्हणून कठीण आहे वृत्तीला, मग काय करावं लागते तुम्ही येतं का बाबा सांग. काका हे तुम्हाला सत्य गोष्ट सांगला, येतो म्हणलं काही हरकत नाही. मी इथं 5 वर्ष आलो या ठिकाणी. योगायोगानं 5व्या वर्षी याचं रूप वाढलं. गुरुदेव मोतराम महाराजांचं या ठिकाणी भागवत झालं, तिथून वाढ झाली सुरुवात. पहा आज भव्य दिव्य रूप काय म्हणून काय माहित आहे का, हे कार्यकर्ते वेळेची गोष्ट. त्या कार्यामध्ये ज्या व्यक्तीने या हातात कार्य घेतलं होतं त्यांच्या मनामध्ये जेवढी तळमळ होती, एवढी तळमळ होती एकच की माझ्या गावाला दरवर्षी भव्य दिव्य असे कार्यक्रम व्हावेत अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. अनेक महाराज मंडळी या गावामध्ये येऊन गेली, अनेक मोठे मोठे महाराज आले गेले, भव्य दिव्य कार्यक्रम झाले. आनंदाची गोष्ट आहे. पहा आता फक्त एक तुम्हाला विनंती, माफी मागून सांगतो. पहा मन दुखते म्हणून बोलायची पळी आली, बोललो होतो. माझ्या गुरुजींना आयुष्यामध्ये केसा एवढा डाग नव्हता.
माझी एक विनंती आहे तुला, लहान जरी असली तरी गुरुजींच्या कार्यक्रमात तरी कमीत कमी डागला मला ठेवू नका. नाव घेत नाही मी, पुष्कळ ऐकून तुमच्यापर्यंत बातम्या आल्या असेल नसेल आल्या मग ते सांगायचं नाही. दुःख एकच वाटते, उद्या वारकरी संप्रदाय ऐकण्या संप्रदायामध्ये असे असणारे किडे संपले पाहिजे. नाही तर एक दिवस गालबोट एवढा महाराज कोणी गावात झोपू देणार नाही आपल्याला. दुःख का वाटते? कारण सांगतो, निष्ठावान वारकऱ्याचा मुलगा आहो मी, निष्ठावान वारकऱ्याची मुलं आहे ती. कित्येक वेळ बोलून सांगू, माझ्याकडे आले सत्यमूर्ती व्यासपीठ बोलावं, माझ्याकडे कित्येक आले, महाराज तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही जुने आहात, तुम्ही बोलू शकता, या. मी त्याला एकच सांगितलं, जमून ते काय हरकत नाही, पण तुम्ही सर्व जमा, एकट्याला पुढे हर नका, सर्व या. एकच आहे, दुःखाची बाब आहे ती दुःखाची बाब आहे. मी बाकीच्याला म्हणत नाही काही, काय कोण कार्यक्रम कसे तरी याची मला गरज नाही, पण कमीत कमी मी ज्यांना डाग नाही आयुष्यात मी अशा विषयी तरी बोलतो. मी कमीत कमी पुरुषोत्तम एकच, ज्याला डाग नसतो सारा महाराज प्रत्येक परी, पण ज्याला डाग नाही त्यालाच पुरुषोत्तम दिवशी चिंतन मांडावं, इतरांचा अधिकार नाही. अनेक प्रसंग आहेत गुरुजीच्या विषयी जेवढं बोलतो म्हणजे कमी पडते. पहा, मला एवढंच म्हणायचं, त्यांना होती ती तळमळ, त्यांची होती ती भक्ती, त्यांची होती ती श्रद्धा, त्यांची होती देवाची भावना, ग्रंथाविषयी संताविषयी असणारी भावना. अधिकारवाणी ते बोलत होते, त्यांचा अधिकार होता बोलण्याचा. का होता अधिकार? एकच फक्त, त्यांच्या मनामध्ये इच्छा की सर्व जगानं सुधारावं म्हणून. बाहेर जास्त बोलता येत नाही, पण कमीत कमी त्यांनी एक तरी मोठं कार्य केलं. हे तर कार्य केले किती, पण सर्वात मोठं कार्य केलं असं ते एकच. जीवनभरचा केलेला परमार्थ, त्याचा झालेला परिणाम आज पाहतो आपण. कुणी कन्या पुत्र होती ते सात्विक, 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 कुणी कन्या पुत्र होती ते तीन रत्न, जास्त व्याप करत नाही. बोलू नये, बोलाची पाळी येते. आणि ज्याला आपले लेकरं सुधारण होत नाही ते जगाला काय सुधारणार? नाव घेत नाही. परमार्थ त्याला म्हणतात पहिले स्वतः
आपलं कुटुंब नंतर बाहेर. ज्याच्या स्वतःमध्ये स्वतः सुधारला असेल, आपलं कुटुंब ज्याने समजा काय की संस्कृत केला असेल, त्याचा 2 शब्द बोलण्याचा अधिकार आहे. पहा, नुसतं पोथीतले ग्रंथ पाठ करून, अभंग पाठ करून, गीता पाठ करून, ज्ञानशील पाठ करून हे वायफट आहे. ठरो विठो आज रोजी पाहतो म्हटलं, मी जाऊन पाहतो, तुम्ही पाहिला असेल कदाचित. इथं गाव आहे जवळ आपल्या उमरी पठार, जवळ आहे गाव उमरी पठार. तिथं वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये ज्यावेळेस मी 12 महिन्यातून प्रत्येक एखाद्या जात असतो. पहा कशा करता, पाहण्याकरता तिची अवस्था काय आहे. म्हातारे आई बाप, नोकरीवाल्याचे आई बाप त्या ठिकाणी. एक एवढी शर्मीची बाब आहे आपल्या हिंदूंची. मनाची पाळी या लागली. मुसलमानांना आपले मायबाप कवाच टाकलेले तिकडे वृद्धाश्रमामध्ये, सारे हिंदूचे. तिथं गेल्यानंतर ती गोष्ट चौकशी करा. बाबा कसं आहे, बरं आहे, चांगलं आहे तुमचं, कसं काय. बरेचसे येतात, आशेनं बसतात. पहा त्यावेळेस विषय काढतात. ते बोलता बोलता त्यांच्या मुखातून जे शब्द येते त्यावेळेस गोष्ट प्रत्येक जो असे दानकार त्या पाणी येते. पहा त्यांचा शब्द महत्वाचा शब्द बोलतात. ते बाबा घरच्यापेक्षा इथं बरं आहे. अरे आपल्या स्वतःच्या जन्म देणाऱ्या पोराच्या घरी राहता राहता त्याचा असं त्याला दुःख आहे, त्याच्यापेक्षा सुखात तीच आहे. जिवंत आई वडिलांना न ऐकणारे, न खाऊ घालणारे, तिरवीतली बुंदी करायची. लोक कशा करता, लौकिका करता बुंदी करून आहे ती, काही नाही. या ठिकाणी जे संस्कार दिले हे जे आहे की नाही, हे दिसते. हे या हिऱ्यांना एक तर पूर्वजन्मातलं पुण्य, यांचं काहीतरी होतं. संस्कारिक आई वडील भेटले, त्यांचा प्रणाम. पूर्व चांगले आई बाप त्याच्या पोटी जन्माला येण्याकरता लेकराचंही पुण्य पाहिजे. त्यानंतर असे संस्कार घडतात. जिवंतपणी कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. बोलून गेलो, बुंदी करू का लाडू करू काय करू. जितो तुला एक शब्द सांगतो मी, कित्येक वेळ गेलो मी आता पण सेवेसनेला. बोलायला लावतात लोक, बोला महाराज 2 शब्द, बोला महाराज 2 शब्द. गणिताला बोलते त्यावेळेची गोष्ट. अरे कोणी असो ते पिऊ पिऊ मरते, ते दारू पिऊ पिऊ मरते सारा हाताने सोडून. पण तिथं वाक्य कोणते आहे तुमचे आमचे, वैकुंठ वाशी तमकाजी अमकाजी. काय अर्थ आहे, काय अर्थ त्या बोलण्याला. श्रद्धांजली महाराज तुमचे 2 शब्द होऊन द्या. मनास लागते वैकुंठवासी, अरे त्याने नरकवासी माझे पाहिजे आहे. विठ्ठल
ठिकाणी दादा मी तरी सांगतो, वारकरी असेल माळकरी असेल, जो कमीत कमी देवाच्या मंदिरात येऊन रोज दर्शन घेते, हरिपाठाला येते, काकड्याली येते, एकादशीला भजनाली येते, अशाचीच व्यवस्था आपण मिरवणुकीने करावी. इतरांच्या मिरवणुकीमध्ये बँड पार्टी सारखं वारकऱ्यांना जाऊ नये. आपल्या गावात झाला प्रसंग आहे, तुमचं माझं गाव बंद झालं नाही का दुकान? अरे लेकाचे सारे काही खाऊन काही पिऊन या तुम्ही हा मिळून काय चला का बँड पार्टी समजता बार करायचं मी हा बंद झाली ना मिळून. म्हणून वारकरी आता जागा व्हा, जे सत्य आहे ते करा, सात्विक आहे ते करा, इतर टाकून द्या. आता सावधान व्हायच्या पुढं जर तुम्ही सावधान झाले नाही तर एक दिवस मोठी गदा येणार आहे, दमखा असो. अशा प्रकारे पहा, सात्विक असणाऱ्या पोटी असे सात्विक मुलं येतात. आणि काय 3रं वर्ष आहे. मी म्हणलो याला, अरे बाबा अरे राजा बंद कर रे बाबा, म्हणलं नाही मी यावर्षी करतो. एक 4th वर्ष आहे. मला एक म्हणायचं आहे, इतर ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा यात जे खर्च करते की नाही चांगली गोष्ट आहे, जात नाही. 4th वर्ष आहे. 4th हा 4th वर्ष 3 निपटले. लोक म्हणते 3 करावं सोडून द्या, पण 4th वर्ष केलं म्हणजे आता होते असा अर्थ असो. अशा प्रकारे हे जे कार्य आहे की नाही, या कार्यामध्ये मी तरी या मताचा होता. हरिभक्तपरायण गोगुडी गुरुजी देवाच्या चरणाजवळ आहेत की नाही, त्यांना खरोखर हे आनंद होण्याची वेळ आहे. वरी स्वर्गामध्ये त्यांना आनंद होत असेल की माझ्या मुलांनी एवढा मोठा माझा आवडता विषय जलंबर केलेला परमार्थ, त्या परमार्थाचं सार्थक झालं ही त्याची पावती आहे. पहा कोणती? त्यांच्या नावानं होणारे सत्य. आज रोजी आपण संत महात्मे गुरुवर्य भाऊसाहेब, गुरुवर्य रामचंद्र बाबाजी, अनेक असणारे संत महात्मे, गुरुवर्य नानाबाबा, या सर्वांची आपण पुण्यतिथी करतो. त्याचप्रमाणे ही सुद्धा त्यांच्याच लेवलला बसलेली पुण्यतिथी आहे. त्यांना किती आनंद होत असेल विठ्ठल. असे असणारे गुरुजी मला पुष्कळ काही सांगता येते त्याच्याविषयी, पण एकच अभंग जायचं आपल्याला. परमार्थ त्यांचा निका होता, त्यांचा परमार्थ निका होता. ज्यांचा परमार्थ निका असते, बिंडाग असते, मनामध्ये देवाकडं कोणतीच मागणी न मागता ज्यांचा जन्म त्या कार्यामध्ये गेला असतो काही, त्याच व्यक्तीविषयी असे काही प्रसंग घडतात. पहा इतराविषयी होत नाही. म्हणून जीवनामध्ये भगवंत सुद्धा हे संत महात्मे जे होऊन गेले, हे सर्व नामधारक, रात्रंदिवस देवाचं चिंतन करणारे नामधारक होते. पहा असे असणारे ज्यांचं जीवन ज्यांनी उज्ज्वल बनवलं, अशा संतासोबत येण्याकरता ते इच्छा करतात. स्वर्गीचे अमर जीवन मुक्त खाली येतात. कशा करता
केलेला साका संपला जव पुण्याची पावटी सरे इंद्रपन्नाची स्वर्गातले देव कोणा करता हे महात्मे यांच्या करता नारायण नामे होऊन जीवन मुक्त यांची सेवा करण्याकरता संतांचे सुख झाले या देवा म्हणून या सेवा करीत त्यांची संतांची सेवा करण्याकरता येतात पहा पंढरपूरला दरवर्षी हौशा गौशाची नाही निका परमार्थ करण्याची वाट पाहे उभा ज्याचा निका परमार्थ असेल त्याच्या करता कशी असणारी ही तळमळीची महात्मी देवाविषयी तळमळ यांच्यामध्ये किती होती अंदाज लावणं कठीण त्यांच्या जीवनातला त्यांनी रात्रंदिवस एकच ध्यास विषय तो त्यांचा दिन रजनी हाची धंदा तळमळ होती पा जीवनामध्ये त्यांच्या सदा नाम
जे राही सदा समाधान. ज्याप्रमाणे तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाल्ल्याशिवाय करमत नाही, त्याचप्रमाणे देवाचं नाम चिंतन भजन कीर्तन करमत नाही. आणि अशाची भगवंत त्याची वाट पाहे इतरांची नाही पहा अशी असणारी तुकोबाराय पंढरपूरची वारी करायची. रात्रंदिवस देवाच्या नामाचं चिंतन करणारे तुकोबाराय पंढरपूरला यायचे. शुद्ध एकादशीला पंढरपूर, अष्टमी नवमीला पोचायचे. आल्यानंतर देवाच्या नावाचा गजर चंद्रभागेचं स्नान. कारण एकच होतं, त्यांचं दैवत्य होतं तर कित्येक 7 पिढ्यापासून जायची सांगता येईल मला तोही, पण वेळ म्हणून सांगत नाही. पंढरपूरची वारी, पण ती वारी होती, त्यांची होणारी उगारी होती. आपली येर झाली उभारी नाही. ते गात जा आपण तुकोबारायांनी लाडू खाल्ले, तुम्ही आम्ही खातो. कोणते लाडू खातो देतो आपण? आपल्या थैलीत निघायचे, याने करून दिलेले रव्याचे अजीर्ण होईपर्यंत खाते. सरकारने व्यवस्था केली, बरं झालं. चंद्रभागा सभा झाली, ते रव्याचे लाडू काय होतं माहिती आहे का? खाणे तेच, पिणे तेच, देवाचं नाम. काय असं करत करत पंढरपूरला यायची. पंढरपूरला रात्र दिवस भजन नाम चिंतन हे सर्व आटोपल्यानंतरची गोष्ट. एकादशी जागर, द्वादशीला देवाचं पारणं सोडते, ते सर्व पारणं सोडणे. त्रयोदशी आणि नंतर यायची पौर्णिमेचा काला, आणि काला आटोपल्यावरची गोष्ट आपापली तयारी. भरा आपापल्या वळकट्या, निघा निघा. निघते वेळेस तुकोबाने काय करायचं बा? मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्यानंतर जी गोष्ट देवासमोर राहायचं. तुकोबांच्या डोळ्यामध्ये घळघळ असू याची पहा. रडाचे तुकोबा नाही. देव त्यांच्याकडे पाहत नव्हते, भगवंत विटेवरून पाहत नव्हते. कारण त्यांच्या डोळ्यात सुद्धा अरे ज्यांचं एवढं पुण्य झालं होतं की त्यांच्याकरता प्रत्यक्ष देवाने रडावं. नुसतं देव पाहत होते. पहा तुकोबा देवाकडे पाहत डोळ्यातून असूया लागली. शेवटला ज्यावेळेस तुकोबाला देवाला म्हणायचे, देवा येतो आता, येतो आता, देवा येतो आता. देवाने नुसती मान हलवायची. देवाला सुद्धा मुखातून शब्द फुटत नव्हते. तुकोबाला दारापर्यंत जाते, दारातून परत यायचे.
परत आणखी देवा येतो आता. एक वेळ नव्हे कित्येक वेळ तुकोबाला दारापर्यंत जायचे, महाद्वाराच्या तिथून देवापर्यंत यायचे. अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळेची गोष्ट भगवंतांनी विचारलं, तुकोबा हे किती वेळ चालणार असं? तुमच्या मनात काय काय वाटते तुम्हाला? त्यावेळेस तुकोबारांनी तुम्हा मला समजण्याकरता प्रपंचातला दृष्टांत पहिल्या चरणात कन्या सासुऱ्याचे तुकोबरायांनी देवाला सांगायचं, काय करू देवा, काय करू देवा? लग्न झालेली मुलगी ज्याप्रमाणे तिची अवस्था होते ती अवस्था देवा माझी झाली रे. सर्वांना माहित आहे दृष्टांत. कोणताही व्यक्ती असा नाही की ह्या दृष्टांत समजणार नाही. असं कन्या सासुरी अशी जाईल. ज्यावेळेस मुलगी माहेरून सासरला जाण्याकरता निघते, हे थोडक्यात सांगतोय की विषय कदाचित होऊ नये असं. कदाचित एखादी व्यक्ती गावातली गेली, ती व्यक्ती फार वाईट झालं हो, फार वाईट झालं हो म्हणणारे आहेतच. पण काही बरा गेला, हा बरा गेला, खिशात पैसे वगैरे पण दे नाही, बरा गेला. हे वाईट त्याच्याविषयी बोलणारे आहेत, तो चांगलं बोलणारे आहेत. कोणाला बरं भेटलं, काही जण माझे वाईट झालं, पण काही जण बरं भेटलं. हे सर्व विषय जे आहे प्रपंचातले, याविषयी द्वैत आहे, दोन भावना निर्माण होतात. पण आपल्या असणाऱ्या या किती दृष्टांत शोधून काढला तुकोबांनी. या भूतलावर लग्न झालेली मुलगी ज्यावेळेस निघते त्यावेळेस गोष्ट दुश्मन जरी असला, पटत जरी नसेल, पण तिथं जर हजर असेल, काय होते, काय होते? ती मुलगी ज्यावेळेस जाते, आईला बिलंगते, बाबाला बिलंगते, भावाला, बहिणीला, मैत्रीला बिलंगते. त्यावेळेची गोष्ट तिची अवस्था काय होते? रडते. पा त्यावेळेस कोणाला सांगा लागत नाही की तू बाबा रडले, थोडसा मुलगी चालली, आपोआप पाणी येते. पा किती मोठा दृष्टांत सर्व समजण्याकरता मांडला पहा. साध्या भाषेत तुम्हाला आम्हाला समजण्याकरता काय हे झालं तुमचं आमचं प्रपंचिकाच माहेर. प्रपंचिक असणाऱ्या नाशिवंताला नाशिवंताच्या विषयी एवढी आपुलकी निर्माण होते, रडतात. ही तर देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. ज्याच्याकरता रात्रंदिवस अट्टास आहे, त्याच्या जवळ गेल्यानंतर जर कदाचित तिथून त्याला घर दिसत असेल, पंढरपूरला पोचला, पोचल्यावर वरची गोष्ट, हॅलो हॅलो, मी आलो तेव्हा पाणी नव्हतं, आता पाणी आलं का? पंढरपूर, हे पंढरपूरला जाणाराच घरी राहणाऱ्या गोष्टी करते. आमचे हे पंढरपूरला गेले, चंद्रभागेत असतील, आता आंघोळ केली असो आणि कीर्तन ऐकत असो, आमचे हे गेले. म्हणजे घरच्या एकदम मन कुठं, घरच्या एकदम मन कुठं, पंढरपुरा. आणि पंढरपुरातलं काय जमणार आहे म्हणजे याला तळमळ म्हणलं गेलं. तळमळ कशाला म्हणतात?
एकच आपले आई वडील खरे भेटल्यानंतरची गोष्ट त्यांच्याविषयी ते खरं माहेर. माझे माहेर पंढरी न तुटणारा प्रेम, एकामेकाचा जिव्हाळा नवे नवे आता नाही येणे जाणे. ज्या माहेरला मानव देवाचं सार्थक करून घेण्याकरता सर्व काही मिळते ते खरं माहेर. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. आई वडील पुंडलिक आहे बंधू, हे सर्व नाते जोडले गेले पक्के. या नात्यामध्ये माणसाचं जीवन सार्थक बनते असं नातं म्हणतात पंढरपूर. पंढरी माझे विचार. पंढरी माझे माहेर एक नाही अनेकांचे अनेकांचे प्रमाण. हे एवढं जरी माहेरवर बोलतो मला कीर्तन म्हणजे पूर्ण पुढे जायचं कामच नाही. अशा प्रकारे मुलगी रवाना ज्यावर असते त्यावरची गोष्ट तिला तिची अवस्था होते त्यावेळेस तुका सांगतात कन्या सासरी अशी जाये मागे परतुली पाहिजे. देवा माय बाप्पा काय करू ना देवा, ती मुलगी जाते वेळेस जशी आपली माय बहीण स्वप्न जे काय असेल ते पूर्ण गाव हळूहळू करते अशी अवस्था त्या ठिकाणची होते देवा, तशी अवस्था माझी होती बा. तैसे झाले
आणि त्या मुलीसारखी व्हावी अवस्था देव माय बाप्पा माझी रे देवा तैसी झाली माझी जीवा. अरे देवा तसं झालं रे बाप्पा काय सांगू आता. का याला मोठं कारण आहे. याला मोठं कारण आहे. क्षणभंगुर ते केव्हा तरी सांगता येत नाही. अरे इथून मी घरी पोहोचतो की नाही सांगता येत नाही. डबल भेट होते की नाही काय सांगू. केव्हा भेट कशी आणि त्याच्यावर पाळी आली. त्यांच्यावर पाळी आली देवावर बसंत को एवढा कराऊ काय सांगू देवा. घडी 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 काळाची काही सांगता येत नाही. अशी अवस्था निर्माण झाली म्हणून एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार येणं होत नाही. कारण हे शरीर सार करायची माफी मागतो सांगू नये. आपलं विभाग वाचणार होता 29च्या मौनी अमावस्येतला आंघोळीला होतो पा. भाग्य माझं तुमचे चरण सर्वांचे पाहायचे होते. आलो वाचून आलो. गर्दी बेमाप 29ची मौनी अमावस्येची आंघोळ पर्यागला घडली. आणि योगायोगानं पहा जवळपास काही टॅक्सीनं आणि काही पैदल असं करून 46 किलोमीटर पैदल त्या याच्यात आलो पहा. आम्ही सुखरूप घरी आलं. माऊलीनं विठ्ठल असो. अशा प्रकारे तुकोबारायांनी काय केलं माहिती आहे का. दुष्टांत म्हणला भरोसा नाही काही डबल भेटवायची. नंतर तुकोबाला आठवण आली आपण दिलेला दृष्टांत हा त्यांना कुठेतरी कमी वाटला पहा. एका मिनिटात सांगतो विठ्ठल. लग्न झालं मुलीचं. मुलगी रडत पडत माहेरला सासरला गेली. मुलगी गेल्यानंतर काही वर्षानंतर तिला एक मुलगा एक मुलगी झाली. 2 अपत्य. मुलं वाढू लागले. प्रपंच चालला. बाबाचा निरोप आला की मुलगी पटकन माहेरला अगोदर यायची पहा. नवीन 2 मुलं झाले. मुलं शिकावं लागले. ज्यावेळेस मुलं एक मुलगा 10वीतनी मुलगी 12वीतनी परीक्षा जवळ आली. बाबाचा इकडून निरोप घेऊन एक जण आला. बाई तुझ्या बाबाची तब्येत बरोबर नाही. कोण सांगते. निरोप देणारा. जिला आई वडिलाशिवाय लहान वाटत नव्हतं. आज तिची अवस्था कोणती निर्माण झाली. त्या मनामध्ये कोणती भावना निर्माण झाली. एकच बाई तुझ्या बाबाची तब्येत चांगली नाही बरोबर. आजारी आहे तो. खरंच का मामा आजारी आहे का माझे बाबा. हो बाई आजारी आहे तो. घंटाभर गोष्टी माता होते. काय करावं आता. मुलाची परीक्षा 10वीची आहे. मुलीची 12वीची आहे. यायचा डबा करून द्यावा लागते. एवढं सर्व माझ्या मागं आहे बाबा. हे सोडून तिकडे याचं कसं काय करावं. महादमन तिकडं आहे. अर्धमन इकडं आहे. काय करू आता काय नाही. अजून विचारते खर्च जास्त का तब्येत. बाई आपण जायपर्यंत गॅरंटी. कोण म्हणते. निरोप देणारा म्हणते आपण जायपर्यंत गॅरंटी नाही. त्यावेळेस ती मुलगी उत्तर देते जी आपल्या आईला बिलंगते. आपल्या भावाला बिलंगते. आपल्या मैत्रीला बिलंगते. त्यावेळेची नित्यवेळची गोष्ट त्या मुलीचं उत्तर. प्रपंचाची गोष्ट बोलला कसं होते ते. मामा मला तुम्ही भरोसा नाही म्हणता. मला आता यावं लागल.
मगही याच लागत. मग आताच पेक्षा मुलंच बरं नाही का भांड लागले. मुलीची अवस्था. तुकोबा दृष्टांत हा कमी वाटला. हा दृष्टांत तुकोबाला कमी वाटला. अरे हे बदलणार आहे, काम होईपर्यंत फक्त मतलब आहे याचा, बरोबर नाही. म्हणून तुकोबांनी काय केलं, यापेक्षा आणखी दृष्टांत वापरला. तो अभंगाचं तिसरं चरण. चुकलिया माये चुकलिया माये ओ चुकलिया माये चुकलिया एकापेक्षा एक आहे पा. हे काय आलं तेवढं संपत आता काही हिशोब नाही आपला. चुकलिया माय. पंढरपूरला गेले पहा.
पंढरपूरला गेल्यानंतरची गोष्ट, चंद्रभागेत आंघोळ्याला गेली. आंघोळ्याला गेल्यानंतरची गोष्ट, माय लेकरू दोघं होते, एक 8-10 वर्षाचं लेकरू. माय आंघोळीला गेले, गर्दीमध्ये हात सुटला. आई एका इकडं, माय एका इकडं, मुलगा एका इकडं. त्यावेळीची गोष्ट, ती आईच आहे शेवटला. आईच आहे. मित्री या मताचा होता. जगतामध्ये जेवढे काही जीव जंतू जन्माला आले, पशु पक्षी असो, किडे कीटक असो, मानव असो, कोणी असो, जन्माला जेवढे आले, यामध्ये जर पाहतो म्हटलं, आजपर्यंतही आई एवढं माया करणारं दैवत जन्माला आलंच नाही. जगामध्ये सर्वात जर मोठी असेल तर प्रत्येकाची आपापली आई. अनेकावर अनेक प्रसंग आले. पहा, एक थोडासा दृष्टांत तुम्हाला मुक्ताईचा. ज्यावेळेस विठ्ठलपंत खुणी साहेब यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निवृत्तांना माहित होतं, त्यांना सांगितलं, बा निवृत्ती, सर्वांना समाजले निवृत्ती. विठ्ठलपंत बाहेर निघाले, रुक्मिणी साहेब झोपडीमध्ये होत्या. ते जबंज भव्य दिव्य असणार हे बालकचारी देवाचे अवतार त्या ठिकाणी ज्ञानदादाच्या गळावर हात फिरवाचा. आईच्या डोळ्यातून घळघळ असू या लागली. नाना, अरे मी तुला सोडून जात आहे रे नाना. सोपान काकाचा मुका घ्यायची. ही मुकली मुक्ताई. या मुक्ताईला जवळ घ्यायची. मुक्ता, अरे किती दुर्दैवी आहे मुक्ता. लहान लहान लेकरू मी चालली रे मुक्ता. आईची अशी अवस्था होती. इकडं दाराबाहेर विठ्ठलपंत रुक्मिणी वेळ होत आहे. लेकरं उठती जाता येणार नाही. द्विधा अवस्था एकीकडं, ते जपुंज बालक एकीकडं, पती. या अवस्थेमध्ये त्या आईची तळमळ होती. पहा, कारण पतिव्रतेचा धर्म आपल्या पतीसोबत सुखा दुःखात जी बाई आपल्या पतीला साथ देते, ते खरं वैभव आहे पतीचं. याची पुढे मला सांगायचं. उठले, आता थोडक्यात सांगतो. सकाळी उठल्यावर ज्ञानदादा निवृत्तनाथ महाराज भिक्षा मागण्याकरता गेले. सोपान काका मुक्ताईला समजत होते. तो सोपान काका पाणी आणण्याकरता गंगेवर गेले. हा प्रसंग आहे आपेगावचा, आळंदीचा प्रसंग नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी योगायोगाला मुक्ताबाई अंगणात उभी होती. आणि त्या अंगणात असणारी मुक्ताबाई, तिला तिकडून एक बाई जगमग चालली होती. तिच्या मागे मुलगी एक धावत चालली होती. ती मुलगी, तिला ठोकर लागली. पहा, दगडाची पडली. त्याबरोबरच त्या मुलीच्या मुखातून शब्द निघाले, आई. त्या मुखातून शब्द निघाले कोणाच्या? त्या मुलीच्या. त्यावेळेस मुक्ताई काय म्हणतात पहा. मुक्ताईचे शब्द आहे ती, आई कुणा म्हणू मी, आई सहाक माई, आई कुणा म्हणू मी, आई सहाक माई, हात येई मग हो यशोद गाई.
परत आलो नाही, येणारच नाही. संतांच्या मुखातले वाक्य घ्या, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. देवाला सुद्धा ती स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. ज्या दिवशी आपली आई गेली, कोणत्याही वयात असो त्या दिवशी भिकारी झाला. भिकारी जिथपर्यंत आपल्या आईचा हात आपल्या पाठीवर फिरते तिथपर्यंतच खरं वैभव आहे आपलं. पहा, ज्या दिवशी गेली त्या दिवशी संपलो. आपण भजन करायचं. आई एवढं होत नाही. पहा, एक माफी म्हणून सांगतो, माझ्या आवडीचा विषय आई आहे. पहा, हे शाळेतल्या मुलाचे कार्यक्रम असते त्यावेळेची गोष्ट आई वडिलांचं महत्व सांगण्याकरता नेतात. 3-3 तास एकच शब्द फक्त आई. आई केवढी हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर 3 तासानंतर एकच मिळते. आई जेवढी आहे तेवढीच. आई एवढं मोठं दैवत जगामध्ये झालं नाही. 3 तास नाही सांगावी तरी पूर्ण होत नाही. भव्य जीव आहे संतांच्या मनात, नास्तिकाच्या मनात, आस्तिकाच्या मनात, देवाच्या मनात आईविषयी अलग अलग प्रकारच्या भावना आहेत. पहा, सध्या तरी आज गरज आहे. पहा, आई वडील समजावून सांगण्याची पाळी या लागली. अशा प्रकारे त्या आईचं मन दुखत होतं. माझा मुलगा, ज्याला काय झाले, बाबा माझा मुलगा दिसला का, कसा होता. त्यांच्या अंगामध्ये लाल बंडी होती. पहा, आणि पॅन्ट आहे पात्याला. कित्येक लोकांना ज्याला त्याला विचारे. पहा, पुसावेशी वाटे जे जे भेटे तयासी. असे विचाराचे. पहा, सर्वांना विचारत जायची. शेवटला कुठून तरी एक आवाज आला. त्या मुलाला त्याची आई दिसली. आई मी इथं हो. हा शब्द कानावर पडल्याबरोबरची गोष्ट. त्या बाईची पहाटे अवस्था काय होती. पदर खांद्यावर, शब्द आहे ते दोरीवर पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन. कसे, अरे डोक्याचा पदर नव्हता, काय नव्हता, वटे खोचले. पहा, मुलाला पाहण्याकरता एवढं त्या मुलामध्ये असणारं मन, मुलाविषयी असणारी ममता. यावेळेस त्या शब्द मुलाचा कानावर आला की लगेच त्या बाई काय केलं माहितीये का, धावत गेली. त्या लेकराला जवळ केलं, पोटो मुखी घेतली. बाबू बाबू भेटला रे तू मला. आता पण किती पाहिलं रे, कसा बोलला होता रे, पाणी पिला की नाही रे, तुला भूक लागेल. अनेक प्रश्नाचे प्रश्न उत्तर सुरू झाले. पहा, त्या बाईचे त्या मुलाची. तुकोबराईने विचार केला, जिथपर्यंत हिचा मुलगा दिसत नव्हता तिथपर्यंत माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा. मुलगा भेटल्यानंतर जी क्रिया होती धावण्याची ती थांबली. ते साहेब सांगायचे ना, देवा नातू झाला तर मी तुला झडपड तडपड वाटली. झडपड तडपड बाई झाला नातू. गेलीच बस कुठं मंदिरात जोरा घेतला त्याला आड्या मारल्या गेली. देवा सोडा लागली धडपड तडपड. जोरा सोडला आणि तेच ग मुलगा झाला की निकाल विसरलो. आमचं तुमचं तेच आहे. आपलं देवाच्या कृपेनं कोणतं काम झालं की देव विसर पडते. मुलगा सापडला, धावण्याची जी क्रिया होती संपली. तशी तुमची आमची क्रिया आहे. पा ज्या वेळेस आपल्याला
आपलं काम साध्य झालं असं वाटते, त्यावेळेस आपण काय करतो? देव विसरतो पहा. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळते पहा. म्हणून एक ध्यानात ठेवा, देव भेटल त्यावेळेस भेटल, कृपा करेल त्यावेळेस करेल. मी नाही म्हणत नाही असो एकाएकी भेटल याची गॅरंटी नाही, परंतु आपला मार्ग आपण बदलू नये पहा. जिथपर्यंत आपल्याला आयुष्य आहे तिथपर्यंत एकच फक्त, तू माझा स्वामी मी तुझा, ही भावना जर ठेवली तर बरं आहे पहा. नाही तर काही नाही. तुकोबाराला हा दिलेला दृष्टांत त्यांनी दिला. पहिला दिला मुलीचा, नंतर दिला आईचा मुलाचा. हाही कमी वाटला पहा. याही दृष्टांतामध्ये तुकोबारायांना बरोबर नाही वाटलं. धावण्याची क्रिया थांबली. आपल्याला मिळाल्यानंतरची गोष्ट झोपडी होती. झोपडीचं मोदीनं पैसे पाठवले. विठीचं घर तयार झालं. विठीचं घर तयार होईपर्यंत मोदी 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 मोदी. विठीचं घर तयार झालं, संपला मोदी. काम होईपर्यंत देव माझा. काम झालं की संपला. अशा क्रिया त्या बाईच्या ते दृष्टांत कमी वाटला. म्हणून तुकोबांनी शेवटला मानवाचा नाही, कारण मतलबी आहो, मतलबी आहो. तुझा मृदंग तू माझं कीर्तन ऐकून लागला. काय रोहन चांगला आहे, काय रोहन चांगला आहे. कीर्तन झाल्यावरची गोष्ट नाही. मला एक सांगा, मी आजपर्यंतचा अनुभव प्रत्येकाचा सांगतो. मी जिथपर्यंत कीर्तनाला महाराज येत नाही त्यावर हॅलो कुठपर्यंत आले तुम्ही? हॅलो महाराज, गाडी पाठवू का, घोडी पाठवू का? हे केव्हा महाराज यायचे अगोदर कीर्तन झालं, नारळ दिलं, बिदागरी दिली की महाराज घरी गेला का गड्ड्यात पडला. कोणीच विचारत नाही. कीर्तनाचं काम मला सांगा तुम्ही कार्यकर्त्या इमानदारीने सांगा की महाराज इथून निघाल्यानंतर गोष्ट महाराज तुम्ही घरी पोहोचले का, कुठं पोहोचले हो? आता तुला कोण कोण फोन केले? तुला आवाज फोन सांगा येणारच नाही. कामापुरता मामा हे मानवाच्या अंगात शिरलं पण इथे. म्हणून जीवनामध्ये कुठे भेटू, सुखात भेटू, दुःखात भेटू, कुठे भेटू, याला काय म्हणतात? कशा प्रकारात भेटलं तरी तेवढी आपुलकी कायम जर असेल त्याला म्हणतात निका परमार्थ देवासोबत राहिला. काय करता हो हा? पंढरपूरला गेल्यानंतरची गोष्ट जर आपल्या अंगातले व्यस्त जात नसेल कोणते काय, जिथपर्यंत अंगातले असणारे हे आपल्या विकार जात नाही. कारण यामध्ये लागत एवढा आहे, यामध्ये लागत एवढा आहे पहा. हे जिथपण निघत नाही तिथपण देव जोडत नाही. हॅलो विठ्ठल पिंड पोसलिया पिंड पोसलिया
हातात तुकोबार आहे. पिंड पोचली या विषयांचा पाईक. अरे पंढरपूरला गेल्यावर तुला एखादे भजे खा वाटते ना, जी बोळ करते कसा देव भेटत वैकुंठ नायक कैसा तेथे पुष्कळ लागते. तुका म्हणे व्हावे देहासी उदास रखमाईवर जुडावया. देवा जोडत आहे का? आणि याचे सर्व शोधणे बंद करा. त्यावेळेस जमते. म्हणून माणसाची तिने दृष्टांत तुकोबाला कमी वाटले. शेवटला तुकोबाने दृष्टांत दिला पशुचा. Come on,
मंदिरात यायचं देवाचं दर्शन घ्यायचं. बुद्धी मंदिरात येत होते याचं कारण होतं गुरुच्या मनात भगवंताच्या मनात बुद्धी मुखामध्ये आईची आत्मजाते म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे. भगवंत रामचंद्र गुरुजी पर्यंत वाट पाहते पहा त्यांना कर्माचं गुरुजी आल्यावरती गोष्ट देवाला सुद्धा कर्माचं चांगलं वाटायचं माझ्याकडं मध्ये भक्तराज आले. गुरुच्या मला शांती मिळत होती म्हणून जीवनामध्ये हे सगळं जगत में आए थे जब तुम रोए जगह से ऐसी करनी कर चलो तुम हासे जग रोए. बुद्धी निघून गेले सर्वांच्या मनाला हळहळ निर्माण झाली. गुरुजीच्या मुखातला काकडा ऐकायला भेटत होता, हरिपाठ ऐकायला भेटत होता, गावातली मिरवणूक निघत होती. हे सर्व करण्याकरता गुरुजींचा पुढाकार असायचा. पुण्या वेळेस मातीत पाहतो म्हटलं तर शिक्षक होते, शेती होती, सर्व प्रपंचिक अनुकूलता होती. एवढी जरी होती त्यांच्याकडं तरी माझ्या देवा इलाज नाही का? कारण काय माहित आहे का, माणसाच्या वृत्तीमध्ये केव्हा बदल पडल हे सांगता येत नाही. कित्येक लोकांच्या मनामध्ये बदल पडते पहा अवस्था पाहून. खरे जे भक्त आहेत, निष्ठावान आहेत, शांतीमध्ये शंका नाही, पण इतर तुम्ही आम्ही जे आहोत तर तुम्हामध्ये केव्हा बदल पडवले हे सांगता येत नाही. म्हणून शेवटला तुकोबाराला तुम्हा आम्हाला समजण्याकरता दृष्टांत दिले बा. जीवना वेगळी मासोळी
ती मसुरीची आहे की नाही, ती मसुरी एवढी एकरूप झाली पा, त्या पाण्याशिवाय तिला जगणं कठीण, एवढी अनन्य झाली होती पहा. तेवढं जर आपण अनन्य शरण गेलो तर जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण शरणागती शरणस्य. कोण कोण? भगवंत म्हणतात मीच ऐकू. मसरीला जसं पाण्यापासून बाहेर फेकले की जीव सोडते, प्राण सोडते, त्याप्रमाणे खरे संत, खरी भक्त, निष्ठावान असणारे त्यांना माहित आहे देवाला सोडा जमत नाही. देवाला ज्या दिवशी आपण सोडलो त्या दिवशी आपण संपलो. शेवटचा दृष्टांत आपला जो मत जीवना वेगळी मासवडी तैसा तुका तरमळी. तुकोबारायांना देवापासून दूर होण्याचा विरह थोडाही सहन होत नव्हता पा. दिन रजनी हाची धंदा एकच होत, हसीने माता न फिरे माता. देवाला शरण गेले, जन्म मरणाचं गाडं त्यांनी पूर्ण नष्ट केलं. आता नाही येणे जाणे, येणं तर जाणं कोटलं. कशा त्या प्रकारे त्यांनी काय केलं, एक पकडल्याशिवाय मग आपण काय करावं. हा सिनेमा आता न फिरे माघारी. मंदिरातली भगवंत आहे तेच एक आपले आहेत पहा. बैसले शेजारी गोविंदांची जीवनामध्ये आपण संत महात्म्याच्या मुखातले जे शब्द आहेत, जे गाथ्यातले अभंग आहेत, तो रामायण आहे, महाभारत आहे, भागवत आहे, अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाचं चिंतन जर आपण आपल्या मनामध्ये ठेवलं तर आपले सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे, लागल तेवढे आले गेले, त्यांचा उद्धार झाला, आपला सुद्धा उद्धार होतील. पहा एवढंच आहे. कसं मी तुम्हाला आता मोठा काही उपदेश करू शकत नाही, पण एकच सांगू शकतो, जीवनामध्ये आपल्या आई वडिलांना चुकून विसरू नका. आई वडील केव्हाच आपल्याला कोणतं मिष्टान्न मागत नाही, काही मागत नाही. पहा फक्त प्रेमाचं बोलणं पाहिजे. बाहेरून आपण आलो, आल्यानंतर काही नाही, काही द्या घेत असते. पहा
तर एकच आले हातपाय आपण धुतले की लगेच बाबा जेवले का तुम्ही? आई बरं वाटत नाही का तुला? अरे इतके शब्द जर तुमचे प्रेमाचे गेले तर त्याचा आपोआप बिना अन्नाने पोट भरते. पूर्ण आशीर्वाद. मी तरी या मताचा होता, ज्यांना आपापल्या आई वडिलाचा आशीर्वाद भेटला असेल, भेटत असेल, त्याला जिंदगीत अपयश येणार नाही. पण जिंदगीत गादीवर उभा सांगतो, रामाच्या जवळ उभा सांगतो, जीवनामध्ये माझ्या बाबाचा भेटला मला पूर्ण आशीर्वाद, नाही तर मी वास्तविकता या लायकीचा नव्हतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे माझ्या बाबांनी दिलेली मला ही पथ्य आहे. कदाचित तुमच्या लक्षात कोणाच्या आला असेल, येत असेल, तुम्हाला सर्व सांगण्यामध्ये जयरामला कोणीही अंगानं हिशोबाच्या म्हणा, वागण्याच्या म्हणा, कोणीही अंगानं केसा एवढा तरी फॉट असेल, दिसला तुम्हाला असेल, सिद्ध करून द्या. इथंच उभा राहतो, खेटराची माळ गळ्यात घाला, शुकाराची तयारी माझी. कीर्तनकाराने हे शब्द म्हणून दाखवा, असो. अशा प्रकारे या ठिकाणी पुरुषोत्तम दादांनी मला बोलावलं आणि भाग्य माझं भाग्य आहे. पहा, रामाच्या मंदिरामध्ये माझे बाबा हमेशा यायचे, या ठिकाणी कार्यक्रम करायचे. पहा, जुनी माणसं होते, ते गुरुजी होते. आपल्या भागचे जर पाहतो म्हटलं तर खरोखर मोठे मोठे होऊन गेले. पहा, हरिभक्तपरायण विश्वनाथ पाटील, हरिभक्तपरायण माझे बाबा पांडुरंग पाटील, हे होऊन गेले. पहा, आणि हे सर्व मंडळी जी होऊन गेली, या मंडळीमध्ये सुधारणा करण्याचा जर काम केलं असेल तर गुरुवर्य हरिशा गुरुजींनी आपल्या भागात वारकरी संप्रदाय केला. काय उपकार आहे आपल्या सर्वांवर त्यांची. एकच आहे, वारकरी संप्रदायामध्ये आपण चांगल्या असणाऱ्या मार्गातून माळ घाला, नीतीने मागायचे प्रयत्न करा, आई वडिलांची सेवा करा, जमल तेवढं कार्यक्रमाला चिंतन करण्याकरता, ऐकण्याकरता जाण्याचा प्रयत्न करा. प्रपंचामुळे होत नाही, मला माहित आहे, मान्य आहे गोष्टी. माझी जी काही समजा 1-1.5 तास मी काही बोललो असेल, ते गोष्ट या ठिकाणी मी माझे भाषण संपवतो. जर यामध्ये काही चुकीचं असेल तर ते माझा स्वतःच्या अंगातले गुण आहेत, अवगुण आहेत. ते बोलता बोलता मी जास्त पुढे बोलतो, हे माझ्यात आलेले अवगुण आहेत. ते काय ते इथंच सोडून द्या. जे चांगलं वाटलं असेल ते सोबत न्या. बस याच्या विषयी सांगते. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.